नमस्कार मंडळी. चित्रपट व्याख्याती या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज मी 2022ची सीतारामन ही मूव्ही एक्सप्लेन करणार आहे. हा मूव्ही मी डिटेलमध्ये एक्सप्लेन केला आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग जास्त वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया. मूव्हीच्या सुरुवातीला आपल्याला 1964चा काळ दाखवला जातो, ज्यात एक टेररिस्ट लीडर तिथल्या यंग टेररिस्ट मुलांना सांगत असतो की त्यांना सगळ्यांना काश्मीरला पाठवण्यात येत आहे, कारण ऑपरेशन जिब्राल्टरची वेळ आली. त्या लीडरचा प्लॅन होता की त्या सगळ्या मुलांना काश्मीरला पाठवून त्यांना तिथे काही दिवस वास्तव्यास ठेवून भारतीय नागरिकता मिळवून देऊन काहीतरी मोठं करण्याचा. त्या मुलांमध्ये रसूल नावाचा एक मुलगा पण असतो, ज्याला एक छोटी बहीण असते जिचं नाव असतं वहिदा. टेररिस्ट लीडर त्या मुलीला त्याच्याजवळ ठेवतो. आता बॉर्डर क्रॉस करण्यासाठी त्या मुलांना पाठवलं जातं, तेव्हा पाकिस्तानी पोलीस ऑफिसर अब्बू तारिक त्यांना अडवतो. तेव्हा त्यांना सांगण्यात येतं की ही मुलं एका सिक्रेट मिशनवर चालली आहे. अब्बू तारिक यांना या मिशनविषयी माहिती नसतं की हे मिशन त्यांच्याच गव्हर्नमेंटच्या मंजुरीने होत आहे. हे त्यांना माहिती नसल्यामुळं ते त्यांना बॉर्डर क्रॉस करू देत नाही. तेव्हा त्यांना एक फोन कॉल येतो आणि मग ते त्या मुलांना बॉर्डर क्रॉस करण्याचे ऑर्डर देतात आणि त्यांना सांगितलं जातं की या मुलांच्या नावाचा रेकॉर्ड कुठेही नोट केला जाणार नाही. अब्बू तारिक यांना हे मान्य नसतं, पण वरून प्रेशर असल्यामुळं त्यांना हे करावं लागतं. मूव्ही इथून 20 वर्ष पुढं जातो आणि आपल्याला आफरीन नावाच्या एका पाकिस्तानी मुलीला दाखवलं जातं, जी लंडनमध्ये शिकायची. तिला भारत आणि भारतीयांविरुद्ध खूप जास्त चीड होती, म्हणून नेहमी प्रदर्शनात ती भारतीयांविरुद्ध नारे वगैरे देत राहायची. तिला एक गाडी दिसते ज्यात भारतीय तिरंगा लावला असतो, तर आफरीन ती पूर्ण गाडीत जाळून टाकते आणि पाकिस्तान जिंदाबाद हा नारा लगावते. ज्या व्यक्तीची गाडी आफरीन जाळते तो व्यक्ती एक प्रतिष्ठित इसम असतो. आता आफरीनला कॉलेजमध्ये बोलवलं जातं की त्या व्यक्तीला आफरीनने माफी मागावी, पण आफरीनमध्ये कशाचा इतका द्वेष असतो काय माहीत. ती त्या पर्सनशी पण नीट बोलत नाही. तो पर्सन जेव्हा तिला माफी मागायला बोलतो तेव्हा ती माफी मागते, पण तेव्हा तो पर्सन बोलतो की जर तू मनापासून माफी मागणार नशील तर तुला गाडीची किंमत त्याचे पैसे भरून चुकवावी लागेल, जी आहे 10 लाख. आणि जर ही किंमत तू चुकू शकली नाही तर मग जेलमध्ये जाण्यास तयार हो. आफरीन माफीच्या ऐवजी पैसे देण्यास रेडी होते, पण तिच्याकडे इतके पैसे नसल्यामुळं ती तिच्या आजोबांकडे पैसे घ्यायला जाते. ते पाकिस्तानमध्ये राहायचे. आफरीन लहान असताना आजोबांनी तिला जबरदस्ती लंडनला शिक्षणासाठी पाठवलं होतं. या गोष्टीमुळंच आफरीन त्यांच्यापासून नाराज होती आणि तेव्हापासून ती त्यांना परत कधी भेटायला आलीच नाही. पण आज जेव्हा तिला पैशांची गरज होती तर ती त्यांच्याकडे आली असते, पण तिथं तिला माहिती पडतं की त्यांची डेथ तर कधीच झाली आणि तिचे आजोबा पाकिस्तानी पोलीस ऑफिसर अब्बू तारिकच असतात. आता आजोबांचे वकील आफरीनकडे येतात, तर आफरीन त्यांनाच पैसे मागते, कारण तिला वाटतं की तिच्या आजोबांनी काहीतरी तिच्यासाठी नक्कीच राखून ठेवलं असावं. वकील आफरीनला एक लेटर देतो, ज्यात लिहिलं असतं की मी तुला जबरदस्ती तुझी इच्छा नसतानाही लंडनला पाठवलं आणि त्यामुळं तू कधी मागे वळून बघितलंच नाही. तुला जेव्हा हे लेटर मिळेल तेव्हा मी या जगात नसणार. मी लेफ्टनंट रामला दिलेलं वचन पाळू शकलो नाही. 20 वर्षाआधी लेफ्टनंट रामनी मला एक लेटर दिलं होतं, जे सीता महालक्ष्मीपर्यंत पोहोचवायचं होतं, पण असं होऊ शकलं नाही. सीता महालक्ष्मीला या पत्राची किती आतुरता आहे आणि यात किती गोष्टी दडल्या आहेत हे मला माहिती नाही. ही मदत नाही तर कर्ज आहे, जे तुला चुकवायचं आहे. आफरीनला काही समजायला येत नाही. या सगळ्या गोष्टींना परत ती इग्नोर करून पैशांची डिमांड करते. वकील बोलतो, तुला हे लेटर सीता महालक्ष्मीकडे पोहोचवावं लागेल, तेव्हाच तुला प्रॉपर्टीमध्ये तुझा हिस्सा मिळू शकतो आणि हेच तुझ्या आजोबांनी मला सांगितलं होतं. तर आता आफरीनला तर पैसे हवेच होते, म्हणून ते लेटर पोहोचवण्यासाठी इंडिया येते आणि ती त्या ॲड्रेसवर पोहोचते आणि ॲड्रेस नूरजहाँ पॅलेसचा असतो, जे आता एक गर्ल्स कॉलेज बनलेलं असतं. तिथं आफरीन या कामात मदत करण्यासाठी बालाजी नावाच्या व्यक्तीची हेल्प घेते. ते सगळे रेकॉर्ड चेक करतात, पण त्यांना कुठेच तिथे सीता महालक्ष्मी नावाच्या व्यक्तीचा रेकॉर्ड मिळत नाही. खूप शोधल्यानंतरही आफरीनला सीताचा काही शोध लागत नाही, म्हणून ती विचार करते की सीताला शोधण्याआधी तिला रामला शोधावं लागेल. रामविषयी तिला एवढीच माहिती असते की ते लेफ्टनंट असून मद्रास रेजिमेंटमध्ये बिलॉंग करायचे. ती जुगाड करून त्यांचे सगळे रेकॉर्ड्स बघते, ज्यातून ती त्यांचा फोटो घेते. नंतर तिला रामचा मित्र विकासविषयी कळतं, म्हणून पुढची माहिती घेण्यासाठी ती त्यांच्याकडे जाते. तर विकास रामची गोष्ट सांगायला सुरुवात करतो. मूव्ही इथून फ्लॅशबॅकमध्ये जातो, जिथं आपल्याला
LOCमध्ये असलेल्या सैनिकांना दाखवण्यात येतं, जिथं स्नोफॉलमुळं खूप दिवसांपासून रेशन आलेलं नसतं. सगळे ऑफिसर उपाशीपोटीच त्यांची ड्युटी करत असतात. राम पण त्याची ड्युटी करत असतो. तेव्हा त्याला तिथं काही लोक त्यांच्या बेस कॅम्पकडे येताना दिसतात. तेव्हा रामला वाटतं की ते काश्मीरी मुस्लिम असावेत, पण त्याच्या सिनियर ऑफिसरला वाटतं की ते लोक पाकिस्तानी आतंकवादी असावे. म्हणून ते रामला फायर करायला सांगतात. पण रामला विश्वास असतो की ते आतंकवादी नसतील, म्हणून तो त्यांच्यावर फायर न करता मुद्दाम त्याचा निशाणा चुकवतो. आणि त्याचं ओपिनियन पण योग्य असतं, कारण ते लोक टेररिस्ट नसून सामान्य लोक होती, जे त्यांच्यासाठीच रेशन घेऊन आली होती. सिनियर ऑफिसर विष्णू रामला काही खास पसंत करायचा नाही. मुद्दामच तो रामपासून चिडायचा. पण रामला या सगळ्या गोष्टीचा काहीच फरक नव्हता. तो त्याचं काम चोखपणे आणि इमानदारीने करायचा. तर दुसरीकडे पाकिस्तानी टेररिस्ट लीडरला न्यूज मिळते की ती मुलं सेफली काश्मीरमध्ये पोहोचली. तेव्हा लीडर एका साथीदाराला एक फोटो देऊन बोलतो की हा फोटो जमीलकडे पोहोचव आणि इंडियन आर्मीला या सगळ्या मुलांची खबर दे. तर इथे लीडरचा हा प्लॅन असतो की इंडियन आर्मीने त्या मुलांना मारावं, ज्यामुळं सामान्य लोकात हे पसरेल की इंडियन आर्मीने इनोसेंट मुलांना मारलंय, आणि ज्यामुळं तिथल्या लोकांचा विश्वास इंडियन आर्मीवरून उडेल आणि ज्यामुळं तिथं दंगा होईल. आणि हेच त्यांना हवं होतं. आणि हेच त्यांचं ऑपरेशन जिब्राल्टर होतं. आतंकी लीडरच्या मताप्रमाणे ही न्यूज आता इंडियन आर्मीपर्यंत पोहोचते. आता इंडियन ऑफिसर लवकर एक मीटिंग घेतात. ती सगळी मुलं 18 वर्षापेक्षा कमी होती आणि त्या सगळ्यांची अशी अचानक खबर मिळणं, या सगळ्या गोष्टी रामच्या मनात संशय निर्माण करतात. तो त्याचा डाऊट बोलून दाखवतो, पण त्याला कोणीच सिरियसली घेत नाही. आता ऑफिसर विष्णू त्या मुलांना मारण्याच्या मिशनवर निघतो. ऑफिसर विष्णू या मिशनसाठी रामची निवड करत नाही आणि ते इतर ऑफिसरसोबत जाऊन 4 मुलांना मारतात. पण तिथं 4 नाही तर 5 मुलं आली असते, ज्यामधील रसूल नावाचा मुलगा तिकडून पळ काढतो. आता त्या 4 मुलांना मारण्याची न्यूज सगळीकडे पसरते, ज्यामुळं सामान्य लोक इंडियन आर्मीवर खूप चिडलेली असतात. ते इंडियन आर्मीवर दगडफेक करतात. आता रामला त्या टेररिस्ट लीडरचा प्लॅन लक्षात आलेला असतो, पण वेळ निघून गेलेली असते. जसं वातावरण त्या लीडरला हवं होतं तसंच वातावरण आता सामान्य लोकात निर्माण झालं होतं. रामला वाटतं की जमील जर त्याच्या हाती लागला तर पुढचा सगळा प्लॅन त्यांना माहिती पडेल. तर ते त्याच्या शोधात जातात, पण गावात त्यांना कोणीच दिसत नाही. तर गोष्ट अशी असते की तो आतंकी लीडर सगळ्यांना एकत्र करून रेडिओद्वारे इंडियन आर्मी आणि हिंदूविषयी भडकावत असतो. आतंकी लीडर अगरतला गावाला जाळण्यास सांगतो. तिथं फक्त हिंदूच लोक राहायचे. राम ही गोष्ट ऐकतो. तो एक प्लॅन बनवून सगळ्या हिंदूंना लपवतो. भडकलेले लोक मशाली घेऊन गावाला जाळतात. राम त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतो की तुम्ही सगळे लोक फक्त प्यादे आहात आणि जी मुलं मारल्या गेली ती खरंच आतंकवादी होती. ती लोक रामचं काही ऐकायला रेडी नसतात. तेव्हाच रामच्या हाती जमील लागतो. त्याला पिटून राम त्याच्याकडून सगळं सत्य वधवून घेतो. हे ऐकल्यानंतर आता सगळ्यांचे डोळे उघडतात आणि ते लोक ती आग विझवतात, ज्यामुळं ऑपरेशन जिब्राल्टर फेल होतं. रामने या क्रिटिकल सिच्युएशनला इतक्या मॅच्युअरली हँडल केल्यामुळं सगळीकडे त्याची प्रशंसा होते. आता त्या सगळ्यांचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी ऑल इंडिया रेडिओची एक लेडी तिथं येते. तेव्हा इंटरव्ह्यूमध्ये राम सांगतो की त्याचं या जगात कोणीच नाही, तो अनाथ आहे. ती लेडी बोलते की काश्मीरात राहून आपलं संरक्षण करणारा एक सैनिक राम, त्याची विचारपूस करणारा परिवार, ज्यांना पत्राद्वारे तो सांगू शकेल की मी जिवंत आहे, असा पत्ता त्याच्याकडे नाही. रामला साथ देण्याचं कर्तव्य आपलं आहे. मी माझ्या मुलाला रामला पत्र लिहिलंय आणि आता तुमची पाळी आहे. आता आपण बघतो की ज्या रामला परिवार नव्हता त्या रामला 2-2 थैली भरून पत्र यायची. आता पूर्ण देशच त्याचा परिवार बनला होता. कोणी त्याला भाऊ मानलं होतं तर कोणी मुलगा. सगळीकडून प्रेमाचा वर्षाव त्याच्यावर होत होता. त्याला सांगितलं जात होतं की तो एकटा नाही, त्याचे वडील, भाऊ, बहीण सगळे त्याच्यासोबत आहे. रामला ते पत्र वाचून खूप आनंद मिळतो. रात्रभर जागून तो पत्रांचा रिप्लाय पण लिहितो आणि पोस्ट करतो. असं सगळं सुरू असताना त्याला एक पत्र दिसतं, जे त्याने अजूनपर्यंत वाचलं नव्हतं. ज्यात लिहिलं असतं की तू असं कसं बोलू शकतोस की तुला कोणीच नाही, जेव्हा की मी तुझी पत्नी आहे. हे पत्र वाचून राम खुश तर होतो आणि कन्फ्यूज पण, की कोण त्याची पत्नी बनवून त्याला पत्र पाठवतोय. पत्रावर नाव लिहिलं असतं सीता महालक्ष्मी. सीता महालक्ष्मीच्या नावाने रामला पत्र यायचे. त्यांना वाचून वाटायचं की खरंच ती रामची पत्नी आहे. ज्यात ती लिहिते की तिचं रामवर खूप प्रेम आहे, पण चिठ्ठीवर तिचा ॲड्रेस मेन्शन नव्हता.
आता एका पत्रात सीताने लिहिलं असतं की 12 तारखेला ती हैदराबादला मॅजिक शो बघण्यासाठी जाणार आहे. त्या पत्रावर स्टॅम्प असतो दिल्लीचा. आता रामला वाटतं की सीता दिल्लीवरून हैदराबाद जाणार आहे. तो पण ते लेटर घेऊन दिल्ली जाऊन हैदराबाद जाणाऱ्या ट्रेनमध्ये सीताला शोधू लागतो. तिथं त्याला सीता भेटते आणि राम तिला काही लेटर्स देऊन बोलतो की तुम्ही लिहिलेल्या सगळ्या लेटर्सची उत्तरे यात आहे, कारण तुम्ही कधी ॲड्रेस मेन्शन केलाच नाही, म्हणून ही लेटर तुम्हाला कधी पोस्ट करू शकलो नाही. सीता ती सगळी लेटर वाचते. एका पत्रामध्ये लिहिलं असतं की राम त्याच्या मित्राकडे काही दिवस थांबणार आहे. जर तिला वाटत असेल तर ती त्याला तिकडे भेटू शकते. राम त्याच्या मित्राकडे दुर्जयकडे जातो, जो रामलीलामध्ये काम करायचा. राम सीताचा तिथं वेट करतो. नेक्स्ट डे सीता तिथं त्याला भेटायला येते आणि राम खूप खुश होतो आणि त्याच्या मनातल्या सगळ्या गोष्टी तो तिला सांगतो. पण सीता बोलते की मी तर हे पत्र यासाठी लिहिलं होतं की मला असं वाटायचं की आपण कधीच भेटणार नाही. सीता बोलत काही वेगळं असते आणि तिच्या मनात काही वेगळंच असतं. आता स्टोरी प्रेझेंटमध्ये येते तेव्हा विकास बोलतो की यापुढं काय झालं मला माहिती नाही. मे बी दुर्जयला याविषयी माहिती असावी, तर तुम्हाला त्याची भेट घ्यावी लागेल. आपण बघतो की रामचे सिनियर ऑफिसर विष्णू रिटायर होणार आहेत. तेव्हाच त्यांना आफरीनचा कॉल येतो, जी रामबद्दल विचारते, पण त्यांच्यात कन्व्हर्सेशन होत नाही. आता ऑफिसर विष्णू आफरीनची सगळी माहिती गोळा करण्याची ऑर्डर देतात. त्यांचा चेहरा बघून असं वाटतं की जर आफरीनला रामविषयी आणखी काही माहिती मिळाली तर मोठी काही भानगड होईल. आता आफरीन दुर्जयकडे पोहोचते. तो स्टोरी कंटिन्यू करतो. आपण बघतो की सीता आणि राम त्या मॅजिक शोमध्ये पोहोचतात. तेव्हा रामला सीताची फ्रेंड रेखा भेटते. ती बोलते की सीताने रामचं असं अचानक येणं इमॅजिन केलं नव्हतं. रामला माहिती पडतं की सीता नूरजहाँ पॅलेसमध्ये राहते आणि ती एक डान्स टीचर आहे. आता त्या दोघांच्या भेटी वाढतात. आता इथं एक गोष्ट रामला माहिती पडते की ते पहिल्यांदा ट्रेनमध्ये भेटलेले नसून त्याआधी काश्मीरमध्ये भेटलेत. रामला याविषयी काहीच आठवत नाही. स्टोरी छोट्याशा फ्लॅशबॅकमध्ये जाते, जिथं सीता अगरता गावात असते आणि हा तोच काळ असतो जेव्हा त्या गावात दंगली चालू होत्या. सीता तिकडे फिरायला गेली असते, पण ती त्या दंग्यात तिकडे अडकते. तिथे रामने तिला त्या दंग्यामधून वाचवलं असतं. सीताने चेहरा झाकल्यामुळं राम तिला बघू शकला नाही, पण सीताने त्याला बघितलं होतं आणि तेव्हापासूनच सीताच्या मनात रामविषयी फिलिंग्स आल्या होत्या. राम मनात सीतासोबतच लग्न करायचं फिक्स करतो. तो नूरजहाँ पॅलेसमध्ये एंटर करतो, कारण त्याला वाटत होतं की नूरजहाँ पॅलेसमध्ये सीता ॲज अ डान्स टीचर म्हणून काम करते. राम सीताजवळ जातो आणि लग्नासाठी तिला प्रपोज करतो. तो बोलतो, आतापर्यंत माझ्याकडे माझा परिवार नव्हता, पण आता वाटतंय की तू प्रत्येक सुट्टीत माझा वेट करावा. मला नाही माहिती माझी नोकरी लहान की मोठी, पण जर तू हो बोललीस तर मी तुला राणी बनवून ठेवेल. सीता यावर काहीच न बोलता तिकडून निघून जाते. स्टोरी प्रेझेंटमध्ये येते. आता दुर्जय आफरीनला सीताचा फोटो दाखवतो, जो रामने क्लिक केला होता जेव्हा ती त्याला दुर्जयच्या घरी भेटली होती. आता आफरीन तो फोटो घेऊन त्या गर्ल कॉलेजला जाते की फोटो दाखवून ती तिचा पत्ता लावू शकेल. तिथं गेल्यावर तिला एक फोटो दिसतो. तो फोटो सीताचा असतो, पण त्याखाली सीता महालक्ष्मी असं नाव नसतं, तर प्रिन्सेस नूरजहाँ हे नाव असतं. तर इथे मूवीचं रहस्य उलगडतं की सीता प्रिन्सेस नूरजहाँ होती. ही गोष्ट सीताने कधी रामला सांगितलीच नव्हती आणि याच रिझनमुळं अबू तारिकद्वारा पाठवलेले लेटर्स परत यायची, कारण सीता महालक्ष्मी नावाची व्यक्ती कोणी नव्हतीच. तर दुसरीकडे ऑफिसर विष्णू विकासकडे जाऊन आफरीनविषयी विचारतात. आफरीनने विकासला सांगितलं असतं की ती लंडनवरून आली आणि ती एक बुक लिहिते. तेव्हा ऑफिसर विष्णू सांगतात की ती एक पाकिस्तानी आहे आणि ती अबू तारिकची नातीन आहे. इथून स्टोरी परत फ्लॅशबॅकमध्ये जाते आणि आपण बघतो की राम जिला राणी बनवून ठेवणार होता ती आधीच राणी होती. सीताला छोट्या मुलीबद्दल खूप अफेक्शन होतं, म्हणून ती त्यांच्या शिक्षणासाठी खूप काय काय करायची. ती इतकी मोठी राणी असूनही खूप साधं सरळ जीवन जगायची. प्रिन्सेस नूरजहाँ रामची गोष्ट रेखाला सांगते. तेव्हा रेखा बोलते की आता तिने रामला सगळ्या गोष्टी सांगायला हव्यात, नाहीतर नंतर तो अजून दुःखी होईल. पण नूरजहाँ रामवर खरंच प्रेम करायची आणि तिला त्याच्यासोबत राहायचं होतं, पण ती एक राणी होती, ज्यामुळं असं एक सामान्य व्यक्तीशी घुलणं मिळणं तिच्या भावाला पसंत पडणार नव्हतं. आता सीताच्या मनात येते की तिने जर रामला लेटर लिहिलंच नसतं तर या सगळ्या गोष्टी घडल्याच नसत्या. आता आपण बघतो की ओमान देशात फिनान्शियल क्रायसिस झालेले असतात, तर तिथले सुलतान तिथल्या सगळ्या इंडस्ट्रीज त्यांच्या कंट्रोलमध्ये घेतात, ज्यात नूरजहाँची पण इंडस्ट्री असते. आता नूरजहाँचा भाऊ अकबर परेशान होतात की आता पुढे काय करायचं,
तर त्यांचे ॲडवायझर त्यांना सल्ला देतात की जर नूरजहांचं लग्न सुलतानच्या मुलाशी केलं तर त्यांची संपत्ती वाचू शकते. आता या सगळ्या गोष्टीचं प्रेशर नूरजहांवर येते की तिने जर हे लग्न केलं तर सगळं नीट होईल. पण ती रामवर प्रेम करायची, मग ती हो कशी बोलणार होती? आता राम सीताला भेटतो. त्याला वाटतं की त्याने लग्नाची खूप घाई केली. तर हो बोलण्याआधी तो तिला बोलतो की त्याने तिला जाणून घेतलं तर ते जास्त बेटर असेल. पण सीता तर वेगळ्याच धर्मसंकटात असते. तिच्या मनात असूनही ती त्याला तिच्या भावना कन्वे करू शकत नाही. राम आता तिथं फक्त 4च दिवस असतो. म्हणून ज्याही लोकांनी त्याला चिठ्ठी लिहिली होती तो सगळ्यांना भेटायचं ठरवतो आणि सीता पण त्याच्यासोबत जायला रेडी होते. आता राम त्याच्या पूर्ण फॅमिलीला भेटून सीताला बोलतो की उद्या रात्री माझी ट्रेन आहे. तर मला आशा आहे की मी परत जाण्याआधी तू मला एकदा भेटायला येशील. सीताला पण त्याला भेटायचं असतं, पण लास्ट मोमेंटला ओमानचे काही लोक तिथे येतात आणि बोलतात की ओमानच्या प्रिन्सने नूरजहांला पसंत केलंय. तर त्या सगळ्यातच सीता फसलेली असते आणि राम तिचा स्टेशनवर वेट करत असतो आणि ते एक लास्ट टाइम पण एकमेकांना भेटू शकत नाही. यामुळं राम सीतावर नाराज असतो. आता आपण बघतो की एक पत्रकार नूरजहांच्या नेहमी मागे असायचा. तो तिचे खूप सारे फोटोज क्लिक करतो आणि त्यात नूरजहां आणि रामचा पण एक फोटो असतो. आता त्यांना एक मसाला न्यूज मिळते की प्रिन्सेस नूरजहां एका साधारण माणसाच्या प्रेमात आहे आणि ही न्यूज पेपरमध्ये येते आणि ही न्यूज ओमानच्या प्रिन्सपर्यंत पण पोहोचते. म्हणून मग ओमानचे लोक अकबरला याविषयी स्पष्टीकरण मागतात. अकबर सीताला विचारतो तेव्हा सीता तिच्या प्रेमाची कबुली देते की तिचं रामवर प्रेम आहे. मग ती काश्मीरला रामला भेटायला जाते. राम तिला बघून खूप खुश होतो. आता स्टोरी प्रेझेंटमध्ये येते. तिथे आफरीन प्रिन्सेस नूरजहांच्या फ्रेंड रेखाकडे येते. ती सांगते की प्रिन्सेस नूरजहां लंडनमध्ये आहे. तर आफरीन तिला कॉल करते. तर तिला माहिती पडतं की नूरजहां काश्मीरला गेली आणि दरवर्षी याच पिरियडमध्ये ती काश्मीरला जाते. आता आफरीन काश्मीर जाते तेव्हा आर्मी ऑफिसर तिला अरेस्ट करतात ऑफिसर विष्णूच्या ऑर्डरवरून. तिथं आर्मी ऑफिसर आफरीनला प्रश्न विचारतात की देशद्रोही रामला ती कशी ओळखते. तेव्हा आफरीनला लक्षात येत नाही की आतापर्यंत ती तर सगळं चांगलं चांगलं रामविषयी ऐकत होती. तर अचानक तो देशद्रोही कसा झाला. तेव्हा तिथं ऑफिसर विष्णू येतो आणि बोलतो की राम देशद्रोही नव्हता. राम आणि तुझ्या आजोबांचे खूप उपकार आहेत माझ्यावर. आता स्टोरी इथून फ्लॅशबॅकमध्ये जाते. आपण बघतो की राम आणि सीता एका हॉटेलमध्ये जातात जिथं सिनियर ऑफिसर विष्णू आणि त्याची फॅमिली पण असते. ते सगळे एका टेबलवर बसतात. तेव्हा रसूल विष्णूवर बंदूक ताणतो. राम त्यांना वाचून रसूलला पकडतो. मग गुड कॉप बॅड कॉपचा खेळ खेळून विष्णू रसूलसमोर एक वाईट पोलीस ऑफिसर बनतो तर राम ॲज अ गुड कॉप. की रसूलचा रामवर विश्वास बसून त्याने त्याला सगळं सत्य सांगावं म्हणून. राम रसूलला एक फोटो दाखवतो ज्यात आतंकी रसूलसोबत त्याची छोटी बहीण वहिदा पण असते. राम त्याला इमोशनल करून त्याच्याकडून सगळी माहिती घेतो. मग ते आतंकी अन्सारीला मारण्याचा प्लॅन बनवतात. तेव्हा ऑफिसर बोलतो की यात जितकेही लोक इन्व्हॉल्व होतील त्यांचा काहीच रेकॉर्ड ठेवला जाणार नाही. जर तुम्ही पकडल्या गेले तर तुम्हाला तिथे दिवस-रात्र टॉर्चर केल्या जाईल आणि सगळे ऑफिसर या गोष्टीची पर्वा न करता मिशनसाठी रेडी होतात. राम सीताला फक्त तो एका मिशनवर जातोय असं सांगतो. पण हे ऐकून सीता खूप घाबरते. आता सगळे वेषांतर करून आतंकी अन्सारीच्या सिक्रेट प्लेसला पोहोचतात. सगळ्या टेरिस्टना मारून राम अन्सारीपर्यंत पोहोचतो आणि त्याला मारतो. तिथली कुराण अन्सारीच्या चेस्टवर ठेवून तो बोलतो की कदाचित पुढच्या जन्मी तुला याचा अर्थ कळेल. आता मिशन कंप्लीट करून सगळे तिकडून जायला लागतात. तेव्हा रामला एका छोट्या मुलीचा रडण्याचा आवाज येतो. त्या घरात आग लागलेली असते आणि वहिदा त्यामध्ये फसलेली असते. राम तिला वाचवतो. विष्णू पण रामच्या मागे मागे येतो आणि तेव्हाच पाकिस्तानी ऑफिसर त्यांना अरेस्ट करतात. मग त्यांना खूप जास्त टॉर्चर करतात. तेव्हा त्यांच्याजवळ अबू तारिक येतो आणि बोलतो की जर तुम्ही त्या मुलीला वाचवायला गेले नसता तर आज तुम्ही तुमचं मिशन कंप्लीट करून तुमच्या मायदेशी असता. अबू तारिक अदर ऑफिसरपेक्षा वेगळे असतात. ते विष्णू आणि रामला बेटर ट्रीटमेंट द्यायचे. खूप दिवसानंतरही राम आणि विष्णू परत आले नसल्यामुळं विष्णूची पत्नी आणि सीता ऑफिसरला क्वेश्चन करतात. ऑफिसर त्यांना काहीच नीट सांगत नाही. आता अबू तारिक राम आणि विष्णूजवळ येऊन बोलतो की तुम्ही आता तुमच्या देशात डेझर्टेड सोल्जर्स आहात. सीता प्रिन्सेस नूरजहां असते. ती तिच्या पॉवर्सने प्रेसिडेंट टू प्राईम मिनिस्टर कॉल करून रामविषयी माहिती घेऊ बघते. ती ऑफिसरकडे जाऊन त्यांचे पाय पकडून बोलते की मी प्रिन्सेस नूरजहां नसून रामची पत्नी सीता आहे. प्लीज मला कळू द्या की राम कुठं आणि कसा आहे. ऑफिसर तिच्या वेदना समजतात आणि ते मिशनबद्दल सांगतात की आम्ही मिशनमध्ये सक्सेसफुल झालो होतो
पण राम आणि विष्णूला पाकिस्तानी आर्मीने पकडलं. तेव्हा इंडियन एम्बेसीमधून एक प्रस्ताव जातो की पाकिस्तानी आर्मीचा एक ऑफिसर इंडियन जेलमध्ये आहे आणि इंडियन ऑफिसर पाकिस्तानी जेलमध्ये, तर ते आपापल्या सोल्जर्सची एक्सचेंज करतील. पाकिस्तानी ऑफिसरला हा प्रस्ताव आवडतो आणि हे सगळं पॉसिबल होतं पाकिस्तानी ऑफिसर अबू तारिकमुळं. सिनियर ऑफिसर अबू तारिकला सांगतात की ते दोघांना नाही तर एकालाच सोडतील. राम आणि विष्णू खुश असतात की ते त्यांच्या मायभूमीत परतणार. पण जेव्हा त्यांना ही न्यूज मिळते की 2 नाही तर एकाच ऑफिसरची तिकडून सुटका होईल, तेव्हा विष्णू फ्रस्ट्रेट होऊन या सगळ्यांसाठी रामला जबाबदार ठरवतात आणि स्टोरी प्रेझेंटमध्ये येते. आणि ऑफिसर विष्णू बोलतो की रामने मला तिकडून जायला सांगितलं आणि मी इतका परत येण्यासाठी आतुर होतो की मी रामला मागे सोडून परत आलो. आज पण राम पाकिस्तानी जेलमध्ये कैद आहे. त्याच वर्षी पाकिस्तानी आर्मीला आमच्या 12 बेस कॅम्पविषयी माहिती पडलं आणि त्यांनी तिथे अटॅक करून आमच्या 32 सोल्जर्सना मारलं. आमच्या इंटेलिजन्स ब्युरोने माहिती मिळवली तर त्यात रामचं नाव समोर आलं की त्याने ही इन्फॉर्मेशन लीक केली. पण मला पूर्ण खात्री आहे की राम असं करू शकत नाही. विष्णू बोलतो की राम पाकिस्तानी जेलमध्ये शिक्षा भोगतोय आणि मी इथे नरकयातना भोगतोय. तर याचं कारण तू आहेस, कारण ज्या मुलीला रामने वाचवलं होतं ती तूच आहेस. हे ऐकून अफरीन खूप शॉक होते आणि मग आपल्याला समजतं की रामने ज्या मुलीला वाचवलं होतं ती आफरीनच होती आणि मग आफरीनला अबू तारिकने ॲडॉप्ट केलं होतं. आता आफरीनला लेटरमधली ती लाईन आठवते की या पत्राला सीतापर्यंत पोहोचवणं तुझ्यावरचं कर्ज आहे आणि ते तुलाच फेडायचं आहे. आणि आता तिला या सगळ्या गोष्टी समजतात. या गोष्टींसोबतचा तिचं कनेक्शन समजतं आणि आज जर ती जिवंत आहे तर ते फक्त राममुळंच. आता आपण बघतो की सीता काश्मीरमध्ये आहे. सीता पहिल्यांदा रामला काश्मीरमध्येच भेटली होती, म्हणून तिच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी ती प्रत्येक वर्षी यावेळेस काश्मीरला यायची. सीताला वाटत होतं की एक दिवस राम नक्की परत येईल. आफरीनला तर पकडलं गेलं होतं, पण बालाजी ते लेटर घेऊन सीताकडे जातो. 20 वर्षाआधी जे पत्र सीताला मिळायचं होतं ते शेवटी आज तिला मिळतं. त्या पत्रात लिहिलं असतं की आपल्या चंद्रासारख्या परीकथेतील हे शेवटचं पान आहे. हे पत्र तुला मिळायला जरा उशीरच झाला म्हणून तू नाराज असशील, पण तुझी नाराजी बघणं पण माझ्या नशिबी नाही. जग भलेही माझ्याविषयी काहीही बोलू देत, पण तू तुझ्या विश्वासावर विश्वास ठेव, कारण मी देशद्रोही नाही. जेव्हा विष्णूला कळतं की सीता काश्मीरमध्ये आहे तर तो तिचा शोध घेतो, कारण ते लेटर त्याला सीतापर्यंत पोहोचू द्यायचं नव्हतं. स्टोरी परत फ्लॅशबॅकमध्ये जाते, जिथं दोन्ही ऑफिसरना वेगळं करून त्यांच्यासमोर एक डील ठेवतात की जर त्यांनी इंडियन आर्मी बेस कॅम्पची माहिती दिली तर त्या दोघांनाही सोडण्यात येईल. राम त्यांच्या तोंडावर थुकून माहिती सांगण्यास मना करतो, पण ऑफिसर विष्णू पूर्णपणे फ्रस्ट्रेट झालेले असतात. त्यांना मायभूमीत परतण्याऐवजी दुसरं काहीच आठवत नाही, म्हणून मग तेच त्या बेस कॅम्पची माहिती देतात. तर इथं ते रहस्य उलगडतं की रामने कधीच ही इन्फॉर्मेशन लीक केली नव्हती. तो देशद्रोही नव्हता. ही इन्फॉर्मेशन विष्णूने लीक केली होती आणि हे सगळं त्या पत्रात लिहिलं होतं आणि म्हणूनच ते लेटर ऑफिसर विष्णूला सीतापर्यंत पोहोचू द्यायचं नव्हतं. रामने हे लेटर त्याला फाशी होण्याआधी लिहिलं होतं. तर इथे हे उघड होतं की राम आता जिवंत नाही. तेव्हा त्या लेटरमध्ये तिला एक पेपर कटिंग मिळते. म्हणजे पत्र लिहिताना रामला नूरजहांविषयी कळालं होतं की ती सीता नसून की प्रिन्सेस नूरजहां आहे. आता ऑफिसर विष्णूला माहिती होतं की ही गोष्ट सीताला कळली आहे, म्हणून तो पश्चातापात सुसाईड करतो. आता आफरीन सीताला भेटते आणि तिला मिठी मारते, कारण आता तिला पण कळलं असतं की राम आता जिवंत नाही. आता रामच्या नावापुढं देशद्रोहीचा जो टॅग लागला होता तो हटतो आणि त्याला शहीदाची रिस्पेक्ट मिळते आणि इथे मूवीचा द एंड होतो. तर मंडळी, हे होतं सीतारामन मूवीचं एक्सप्लेनेशन. तुम्हाला मूवी आणि माझं एक्सप्लेनेशन आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकनला प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही. चला तर मग भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.